राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहटा यांना आर्थिक फसवणूक प्रकरणात अटक केल्यानंतर तालुक्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। दरम्यान नाहटा यांच्या अटकेमागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप नाहटा समर्थकांकडून करण्यात येतोय। राज्य बाजार समिती महासंघाचे सभापती बाळासाहेब उर्फ प्रवीण कुमार नाहटा यांना पुणे पोलिसांनी श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यातून घेत मंगळवारी अटक केली आहे। नाहटा हे तालुक्याच्या राजकारणात सक्रिय नेते मानले जातात। पुढील महिन्यात जिल्हा बँक निवडणूक होण्याची शक्यता आहे आणि या निवडणुकीत नाहटा यांचा महत्त्वाचा रोल असताना त्यांना झालेली अटक चांगलीच चर्चेत आली आहे। नाहटा यांचे लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायतीवर सत्ता आहे। त्यांचे समर्थक तालुक्यातील वेगवेगळ्या संस्थांमध्ये पदाधिकारी म्हणून काम पाहतात। नाहटा यांचे न्यायालयीन काम पाहणारे ॲडव्होकेट राहुल जामदार यांनी सांगितलं की न्यायालयात सादर केलेल्या अधिकृत कागदपत्रानुसार तक्रारीतील 9 कोटी रुपयांची रक्कम ही इतर विविध तक्रारदारांशी संबंधित एकत्रित विषय असून नाहटा यांचा या रकमेशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असा कोणताही संबंध नाहीये। न्यायालयातील रेकॉर्ड नोंदीनुसार नाहटा यांच्याबाबत हे प्रकरण केवळ 80 लाख रुपयांच्या हात उसण्या अर्थात पर्सनल लोन व्यवहारापुरतच मर्यादित आहे। या प्रकरणात न्यायालयानं त्यावेळी जामीन मंजूर करताना कायदेशीर प्रक्रियेद्वारे 23 लाख रुपये न्यायालयात जमा करून घेण्यात आले होते, तर उर्वरित 57 लाख रुपयांच्या परतफेडीसाठी न्यायालयानं नियमानुसार योग्य मुदत मंजूर करताना अटी आणि शर्तीवर जामीन मंजूर करण्यात आला होता। मात्र न्यायालयात तारखेला तांत्रिक कारणामुळे उपस्थित न राहता आल्यानं न्यायालयानं नाहटा यांच्या विरोधात 23 मार्च रोजी बिगर जामीन पात्र वॉरंट जारी केलंय। त्या अनुषंगाने त्यांना अटक करण्यात आली असल्याचं सुद्धा जामदार यांनी स्पष्ट केलं। त्याच्यामध्ये हा जो पुण्याच्या डेक्कन पोलीस स्टेशनला जो गुन्हा नोंदवण्यात आला, तर हा गुन्हा 2025 मधलाच आहे आणि या गुन्ह्यामध्ये जरी अपहाराची रक्कम मोठी असली 9 कोटी प्लस ती रक्कम आहे, परंतु त्याच्यामध्ये बाळासाहेब उर्फ प्रवीण कुमार नाहटा यांचा जो त्या गुन्ह्यातला सहभाग किंवा या गुन्ह्यातील एकूण रकमेपैकी बाळासाहेब नाहटा यांच्यावरती कोर्टाच्या जामीन अर्जाच्या निमित्ताने केवळ आणि केवळ फक्त 80 लाख रुपयाची रक्कम ही त्यांच्या खात्यावरती फिर्यादी यांच्या खात्यातून ट्रान्सफर झालेली होती आणि सदर रकमेच्या अगेन्स्ट त्यांनी जे काही त्या ठिकाणी कोर्टाला अंडरटेकिंग दिलं, जी काही आम्ही त्याच्यामध्ये गुन्ह्याची पूर्ण जे कथानक सरकारी पक्षातर्फे मांडण्यात आलं होतं, त्या सर्व तथ्यांना खोडून आम्ही तत्कालीन मेहरबान न्यायाधीशांना हे पटवून देण्यामध्ये यशस्वी झालो होतो की ह्या इतर अपहारातील रकमेचा आणि प्रवीण कुमार नाहटा यांचा तुर्तातुर्त काही संबंध नाही। सदर युक्तिवादाला गृहीत धरून तत्कालीन मेहरबान न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता आणि त्या आदेशामध्ये मेहरबान न्यायालयाने 80 लाख रुपयाची रक्कम जमा करायला सांगितली होती। त्यातील काही रक्कम ही त्यांनी त्यावेळेसच जमा केली होती। 23 लाख रुपयापर्यंतची रक्कम त्यांच्याकडून जमा झाली होती आणि उर्वरित रक्कम जमा करण्यासाठी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर करताना मुदतही दिलेली होती। आता ज्यावेळेस त्यांना परवा अटक झाली, तर ही अटक त्या जामीन आदेशामध्ये कोर्टाने त्यांना जे काही निर्बंध लादले होते, ज्या काही अटी शर्ती लादल्या होत्या, त्याचा भंग झाल्यामुळे आणि कोर्टाच्या सुनावणीच्या वेळेस ते कोर्टामध्ये उपस्थित राहू शकले नाही, म्हणून त्यांच्या विरोधात वॉरंट बजावण्यात आलेलं होतं, म्हणून ती अटक झालेली आहे। मात्र जी काही चर्चा चालू होती 9 कोटीपेक्षा जास्त रकमेचा अपहार त्यांनी केलेला आहे वगैरे, तर त्याच्यामध्ये काही तथ्य नाही अशी आम्ही बाजू या ठिकाणी मांडली। सदर गुन्ह्याच्या स्टोरीमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की वाढीव रक्कम देण्याची प्रलोभनं दाखवली, त्याच्यामध्ये MPID जो कायदा आहे त्याचेही काही कलम त्या ठिकाणी लावण्यात आलेले होते। तर आम्ही त्यावेळेस हा युक्तिवाद केला होता की ही जी काही 80 लाखाची रक्कम आहे ही कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही फसव्या स्कीमच्या अंडर प्रवीण कुमार नाहटा यांनी की मी तुम्हाला वाढीव मोबदला देतो वगैरे असं कुठलंही प्रलोभन त्या ठिकाणी न देता ती रक्कम जी त्यांच्या खात्यावरती आली होती ते त्यांचं बिझनेस ट्रान्झॅक्शन होतं। परंतु आमचा त्यावेळेसही तो युक्तिवाद होता की हा जो MPID कायदा आहे हा गुंतवणूकदारांच्या ठेवीदारांच्या संरक्षणासाठीचा आहे। मात्र ही आता ॲडमिटेड फॅक्ट झालेली आहे की या MPID कायद्यातील तरतुदींचा उपयोग हा बरेचसे व्यावसायिक हे त्यांच्या व्यावसायिक हितसंबंधांना किंवा त्यांच्या अगदी धंद्यातील उधारी गोळा करण्यासाठी त्याचा आता उपयोग केला जातोय आणि यंत्रणाही कुठेतरी काही प्रमाणात त्याला बळी पडतात। आता हे वास्तव आहे आणि हाच प्रकार याच्यामध्ये झालेला आहे, जेव्हा की मेहरबान न्यायालयाने हे मान्य केलेलं आहे की ही गुंतवणुकीची रक्कम नसून ही त्यांच्या परस्पर
हँडलोन टाईपचा जो व्यवहार असतो त्याच्यातील ती रक्कम आहे, त्यातली पार्शियल रक्कम त्यांनी दिलेली आहे, उर्वरितही देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. त्यामुळे याच्यामध्ये कुठे गुंतवणूकदारांना कुठलं आमिष दाखवून फसवणूक करण्याचा वगैरे काही प्रकार झालेला नाही. मुळातच वकील म्हणून या गोष्टींवरती बोलण्यासाठी मी फार सीमित आहे. मुळात मुद्दा हा त्यांचा श्रीगोंदा तालुक्यामध्ये अशा प्रकारचे आरोप होत आहेत, तिथे तशा पद्धतीची राजकीय परिस्थिती आहे आणि कदाचित असा काही योगायोग त्या ठिकाणी झालेला असेल. परंतु त्या बाबतीमध्ये आणि त्या कारवाईच्या बाबतीमध्ये काही बोलण्याबाबतची ऑथॉरिटी माझ्याकडे नाही आहे आणि त्याबाबतची तितकीशी माहिती माझ्याकडे नाही आहे. पण बऱ्याचदा अशा प्रकरणांमध्ये राजकीय हस्तक्षेप होतो हे सर्वांना माहीत आहे. त्याच्याबाबत मी वाढीव जास्त काही बोलू शकत नाही. आता मुळात असं आहे की ज्या काही अफवा या ठिकाणी त्यांच्याबाबत पसरवल्या जात आहेत आणि त्यांच्या प्रतिष्ठेचं हनन केलेलं जात आहे, हे जरी सत्य असलं तरी आत्ता प्रस्तुत प्रकरणामध्ये त्यांना झालेली अटक आणि त्या बाबतीत मेहरबान न्यायालयासमोर त्यांची भक्कमपणे बाजू मांडणे याची आमची पूर्ण तयारी चालू आहे. बाकी जे काही घडलेलं आहे त्या बाबतीत त्यांच्या निर्देशानुसार आणि आमच्या पूर्ण टीमच्या सल्ल्यानुसार पुढची भूमिका ठरवली जाईल. आवाज जनतेसाठी गणेश कांबळे, श्रीगोंदा. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी.